200 ते 300 वर्ष काळरात्र महाराष्ट्रावर दाटून आली. त्या 200 वर्षामध्ये त्यांनी मंदिरे तोडली, प्रजेचे हाल केले, लूटपाट केली, गाईच्या कत्तली केल्या. म्हणजे त्यांना जे जे शक्य व्हायचं तेवढं. जय शिवराय. मुबारक खान दिल्लीचा सुलतान बनल्यानंतर त्यानं पूर्ण भारत देश लुटायसाठी आपल्या फौजा बाहेर काढल्या आणि चित्तोडगडवर आक्रमण केलं. त्याच्यानंतर चौथा हल्ला देवगिरीवर मुबारक खानानं केला. त्यावेळेस देवगिरीचे राजे होते हरपालदेव यादव, जे की रामदेवराव यादव यांचे जावई होते. ज्यावेळेस अल्लाउद्दीन खिलजी इथून दिल्लीला गेल्यानंतर बिमार पडला होता, त्यावेळेस एका सरदाराने इथे काही सैन्य ठेवून किल्ला ताब्यात ठेवला होता. पण हरपाल देवाने सैन्य गोळा करून परत देवगिरीवर भगवा ध्वज फडकवला होता. देवगिरी आपल्या ताब्यात घेतला होता. त्यानंतर खानाने देवगिरीवर हल्ला चढवला व हरपालदेव यादव जिवंत हाती लागले. त्यांची हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर मुबारक खानाने इथंच आपला तंबू ठोकला व कायमची महाराष्ट्रामध्ये त्यांची सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापन केल्यानंतर पुढे 200 ते 300 वर्ष काळरात्र महाराष्ट्रावर दाटून आली. त्या 200 वर्षामध्ये त्यांनी मंदिरे तोडली, प्रजेचे हाल केले, लूटपाट केली, गाईच्या कत्तली केल्या. म्हणजे त्यांना जे जे शक्य व्हायचं तेवढं त्यांनी 200 वर्षामध्ये पठाणांनी तर केलंच. मोगल, कुतुबशाह, आदिलशाह आणि निजामशाह नंतर 200 वर्ष या चारही पातशाह्या महाराष्ट्रामध्ये रुजल्या. आता त्यांनी कोण्या सालापासून किती सालापर्यंत त्यांनी इथं महाराष्ट्रावर राज्य केलं ते आता मी तुम्हाला आकडेवारीत सांगणार आहे. सुलतानाने 1313 ते 1320 एकूण 8 वर्ष राज्य केलं. तुघलक सुलतानाने 1320 ते 1347 27 वर्ष राज्य केले. बदमनी सुलतानाने 1347 ते 1526 म्हणजे 79 वर्ष राज्य केलं. बिदरचे बेरीजशाही सुलतान 1492 ते 1592 एकूण 100 वर्ष राज्य केले. वराडचे इमादशाही सुलतान 1484 ते 1572. अहमदनगरचे निजामशाही सुलतान 1489 ते 1633. विजापूरचे आदिलशाह 1489 ते 1655. खानदेशचे फारुकी सुलतान 1370 ते 1599 आणि त्यानंतर मोगल सुलतान अकबरापासून 1599 ते 1658 पर्यंत एवढं यांनी महाराष्ट्रामध्ये राज्य केलं. या एवढ्या वर्षात महाराष्ट्रामध्ये साधू संतांच्या संजीवनी समाध्या ह्या कुठं विलुप्त झाल्या होत्या हे काहीच इथल्या प्रजेला माहीत नव्हतं. त्याच्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी एकनाथ महाराजांनी शोधली. त्यावेळेस ते एवढ्या म्हणजे दाट झाडीत लपलेली होती हे कोणालाच माहीत नव्हतं. म्हणजे 200 वर्षात त्यांनी आपले मंदिराचे काय हाल केले असतील, किती तोडले असतील हा विचार न केलेला बरा. परंतु या चारही पातशाह्यांना पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पायदळी तुडवलं. एकमेव राजे ज्यांनी हरपाल देवानंतर पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि शहाजी राजे यांनी या मोगलांच्या विरोधात हत्यार उगारलं आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आपण आता हे यांचं 200 वर्ष यांनी कोण्या वर्षी कोण्या किल्ल्यावर आणि कुठं कुठं कसे कसे हल्ले केले हे सर्व पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहून घेणार आहोत. आता मी ज्या ठिकाणी हा सातपुड्याचा भाग आहे, उत्तरेकडून जय परकीय आक्रमणकारी या सातपुड्याला ओलांडून पुढे जात असत. माझ्या उजव्या बाजूला असरगड म्हणून किल्ला आहे आणि त्याच्यानंतर तो त्यांचा 25 ते 30 किलोमीटर इथं बाजूला तो मार्ग आहे. त्या ठिकाणी जाऊन पुढचा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करेल.
आपण तो नक्की पाहावा. जय शिवराय.